म्हणजे काय? तर कर्मसन्यास याचा अर्थ असा आहे की दुसऱ्यासाठी सतत जगत राहणे, दुसऱ्यासाठी सतत करत राहणे, त्याला कर्मसन्यासी म्हणायचं. तिथे सुद्धा हाच भाव असला पाहिजे की मी करतो असा भाव असला की तो कर्मसन्यासी होऊच शकत नाही. आणि कर्मयोगी म्हणजे काय? तर स्वतःसाठी सतत जगत राहणे आणि फळाची अपेक्षा न ठेवता, म्हणजे मला अमुक अमुक गोष्ट करायची आहे, मोक्ष मिळवायचा आहे, त्यामुळे माझ्यामध्ये बदल करत राहिलं पाहिजे आणि सतत रात्रंदिन करिता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे.